आजकाल आपण बघतो की थायरॉइडचे विकार खूप वाढले आहेत आणि खूप जणांना हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम या या प्रकारच्या समस्या आहेत. आणि नेहमी आपण थायरॉइडची टेस्ट करतो, त्यामध्ये आपण 3 पॅरामीटर बघतो, जसे TSH, T4 आणि T3. तर आज आपण जाणून घेऊया यांचा अर्थ काय. तर सर्वात प्रथम T4 म्हणजे काय? T4 म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे थायरॉइड हार्मोन. T4 हे आपल्या थायरॉइड ग्रंथीमार्फत तयार केले जाते. एक प्रकारे थायरॉइड ग्रंथी हे फॅक्टरी आहे T4 तयार करण्याची. आणि समजा थायरॉइड ग्रंथी T4 कमी प्रमाणात तयार करत असेल तर त्या ठिकाणी दुसरा हार्मोन आपण जाणून घेऊया TSH म्हणजे काय? TSH हा हार्मोन पिट्युटरी ग्रंथीमार्फत तयार केला जातो आणि TSH चे काम असे की TSH थायरॉइड ग्रंथीची कंट्रोल करतो T4 तयार करण्याबाबत. तर समजा T4 ची जर थायरॉइड ग्रंथी T4 हार्मोन जर कमी प्रमाणात तयार करत असेल तर TSH ची लेवल शरीरामध्ये वाढते आणि थायरॉइड ग्रंथी जर T4 जास्त प्रमाणात तयार करत असेल तर TSH ची लेवल कमी होते. आणि नेक्स्ट हार्मोन म्हणजे T3 म्हणजे काय? T3 म्हणजे आपण त्याला ऍक्टिव्ह थायरॉइड हार्मोन म्हणतो. रक्तामध्ये T4 हे T3 मध्ये कन्वर्ट केले जाते आणि T3 हा आपल्या पेशींवर कार्य करतो.